केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी क्राईम सीनचं पुन्हा एकदा रिक्रिएशन केलेलं आहे। केतन अग्रवालची हत्या नेमकी कशी झाली याचा सीन रिक्रिएट करण्यात आलाय। तर यावेळी आरोपी सिया आणि चेतनला लोहगडावरती नेऊन त्याची चौकशी करण्यात आलेली आहे आणि या सीनचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर ज्यावेळेस पोलीस या दोघांना घेऊन लोहगडावरून खाली उतरलेले आहेत ती ही दृश्य सध्या समोर येत आहेत। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण एबीपी माझाच्या टीव्ही स्क्रीनवरती सध्या पाहतोय। सिया आणि चेतनला लोहगडावरती आणण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी केतनची त्यांनी नेमकी कशा पद्धतीने हत्या केली, ते कोणत्या मार्गाने या लोहगडावरती गेलेले होते, त्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय काय घडलेलं होतं, या सगळ्याचाच सीन हा रिक्रिएट करण्यात आलेला आहे। आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय सिया आहे आणि त्यासोबतच चेतन देखील आहे। या दोघांना देखील पुणे पोलिसांनी लोहगडावरती आणलेलं होतं आणि त्यांची लोहगडावरती पुन्हा एकदा चौकशी करण्यात आलेली आहे। त्या दिवशी नेमकं काय काय घडलेलं होतं, या घटनांचा नेमका घटनाक्रम नेमका कसा होता, या सगळ्याचाच अंदाज पोलिसांनी घेतलेला आहे। त्यांची चौकशी केलेली आहे आणि या सीनचं जशास तसं पुन्हा एकदा रिक्रिएशन केलेलं आहे, ज्या आधारे पोलिसांना आता पुढचा तपास करणं हे सोयीचं होणार आहे आणि या दोघांनाही दोषी ठरवणं देखील पोलिसांना मदतीचं होईल आणि त्याचसाठी हे रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला। नाझीम, आत्ताचे काय ताजे अपडेट्स मिळतात? आज सकाळीच भल्या सकाळी म्हणता येईल आपल्याला की सिया आणि चेतनला लोणावळा पोलीस जे आहे ते लोहगडावरती घेऊन आलेले होते। केतन अग्रवालची हत्या नेमकी त्यांनी कशी केली आणि त्या हत्येपूर्वी जे आपण त्या दिवशी रिपोर्ट दाखवला 75 मिनिटांमध्ये नेमकं काय काय झालं, तर त्या 75 मिनिटाचा पूर्ण रिक्रिएशन जे आहे ते या ठिकाणी लोणावळा पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी पार पाडलेलं आहे। SP संदीप सिंह गिल स्वतः या ठिकाणी हजर होते। ते कुठल्या कुठल्या स्पॉटवरती ते घेऊन गेले, तिथं काय काय नेमकं झालं, त्या दोघांचे हावभाव नेमके काय काय होते आणि कशा पद्धतीने त्यांनी सिया आणि केतनला दरीत ढकलून दिलं, या सगळ्याचं रिक्रिएशन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। हे रिक्रिएशन जे आहे ते न्यायालयात सबळ पुरावा म्हणून जो आहे तो या ठिकाणी वापरला जाऊ शकतो आणि यातूनच या दोघांवरती आरोप जे आहेत ते या ठिकाणी सिद्ध करण्यामध्ये पोलिसांना यश जे आहे ते या ठिकाणी येऊ शकतं। त्यामुळे आजचं हे रिक्रिएशन जे आहे ते केतन अग्रवाल हत्या प्रकरणातला महत्वाचा दुवा जो आहे तो या ठिकाणी ठरणार आहे आणि त्याच अनुषंगाने आज सकाळीच लोणावळा पोलीस सिया आणि चेतनला घेऊन लोहगडावरती पोहोचले आणि जवळपास 2-2.5 तास सगळं हे रिक्रिएशन जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं। क्रमाचा परत एकदा रिक्रिएट केला गेलेला आहे आणि एका दमी पुतळ्याच्या साह्याने आखिरकार पुलिस यहाँ पर दोनों मुख्य आरोपियों को लेकर पहुंची हुई थी, क्या कुछ बारीकी पुलिस ने समझी, किस तरीके से क्राइम सीन को रिक्रिएट किया गया? जो भी सिचुएशन हुआ था, जहाँ से वो गए थे वो जो भी बताया उस हिसाब से हमने वो सीन रिक्रिएट किया। सर, फॉरेंसिक की टीम भी साथ में मौजूद थी क्या? एक डमी जो भी इन्वेस्टिगेशन में जो प्रोसीजर होती है वो सीन रिक्रिएट किया। डमी पुतले को भी क्या ऊपर लेके गई थी पुलिस? ओके, हमारे साथ डीवाईएसपी सर। तर पोलिसांची ही प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो। आरोपी सिया आणि चेतनला लोहगडावरती आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हे रिक्रिएशन केल्यानंतर पोलिसांची ही प्रतिक्रिया येत होती। आपण पुन्हा एकदा नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। नाझीम, पोलिसांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे की या ठिकाणी एक डमी पुतळा देखील आणण्यात आलेला होता, त्यामुळे एकूणच कशा पद्धतीने नेमकं हे रिक्रिएशन करण्यात आलंय? बरोबर आहे। केतनचं जितकं वजन होतं त्या वजनाच्या आधारे त्याच आधारावरती पुतळा जो आहे तो या ठिकाणी बनवण्यात आलेला होता आणि तोच पुतळा घेऊन ज्या ठिकाणी सिया आणि केतनला ढकलून दिलं त्या ठिकाणी हा पुतळा घेऊन आले होते पोलीस आणि तिथं सगळं हे रिक्रिएशन जे आहे ते या ठिकाणी पार पाडलेलं आहे। जसं आपण म्हटलं होतं की त्या दिवशी 9:20 ते केतनला घेऊन लोहगडाच्या पायथ्याला पोहोचले होते। गाडी कुठं पार्क करण्यात आली, त्याबरोबरच तिकीट घरापाशी त्यांनी काय काय त्यांना खुणवलं। 9:42 ची वेळ होती, तिथून ते वरती या ठिकाणी गेले आणि या 75 मिनिटांमध्ये नक्कीच, त्यामुळे या 75 मिनिटांमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे याचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद नाझीम या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।